नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आपल्याला आता पाहायला मिळणार आहे कृष्णाचं हे लग्न घडता घडता पुन्हा एकदा मोडलं. नवरदेवाकडच्यांनी नकार दिला म्हणून ताईला वाईट वाटत असतं, पण ती ताईला समजवत असते, काही वाईट वाटून घेऊ नको, नशिबाचाच भाग. आणि तसंही शेतीची किती कामं आले, मला लग्नाच्या भानगडीत अडकायचंच नाही असं म्हणत ती तिथून निघून शेताकडे जायला जात असते. आणि जाताना स्वतःच्या मनाशीच ती रडत असते, स्वतःचे अश्रू स्वतःच पुसते. तिला वाईट वाटले पण कोणालाही दाखवत नाही. आणि जाताना तिला समोरून गावातली 2 व्यक्ती दिसतात. ते म्हणतात, आम्ही तुमच्याकडेच येत होतो, कारण आमच्या बकराचा पाय मोडला आहे आणि तो तुला दाखवायचा होता. तूच सांगशील तो कधी बरा होईल आणि कधी नाही. तू त्याला चेक कर म्हणत तो शेतकरी तो पाय दाखवत असताना त्याला बायजाबाई येताना दिसते. बायजाबाईला पाहिल्यानंतर सगळेजण त्या बायजाबाईच्या दिशेने धाव घेतात. त्यांच्यासमोर सगळेजण नतमस्तक होतात. त्या नेहमीच लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात, त्यामुळे प्रत्येकजण त्यांचा खूप मान राखतं आणि त्यांना मानही देतात. सगळेजण त्यांच्याजवळ जातात आणि इकडे कृष्णा त्यांच्याकडे लांबूनच पाहत असते. पण आज कोणास ठाऊक काय बायजाबाई कृष्णाकडे टक लावून पाहत असतात. हे फार विचित्र वाटतं कृष्णाला. आज ह्या माझ्याकडे अशा काय पाहत आहे. आता त्यांच्या डोक्यात एक गोष्ट शिजत आहे, त्याचा आता पुढे आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार. इकडे त्यांनी त्यांच्या लेकाला फोन केला, काही फोटो पाठवले मुलींची आणि त्यातली एखादी मुलगी सिलेक्ट करा. गावाकडच्या मुली साध्या भोळ्या असतात, जास्त मोठी स्वप्न नसतात त्यांची, आणि गावाकडच्या मुलीशी लग्न करशील तर तू खूप आनंदी राहशील. तेव्हा तू गावाकडच्या मुलीशीच लग्न कर म्हणून त्यांची आई हट्ट करू लागते. आणि गावाकडचे व्यक्ती ह्या गोष्टीची इतकी चीड दुष्यंतला आहे, त्या रागात ना आता एक मोठा ट्विस्ट निर्माण होणार. तोच ट्विस्ट आपल्या सगळ्यांना पुढे पाहायला मिळणार. इकडे कृष्णाच्या लग्नाची खूप मोठी मोठी स्वप्न बहीण पाहत असते. तिच्यासाठी नवरदेव येईल, तो राजबिंडा असणार, देखणा असणार, रांगडा कसा कोल्हापुरी गडी असणार, अशी स्वप्न तिची ताई पाहत असते. ताई पाहते ते स्वप्न ऐकून खरं तर कृष्णाला वाईट वाटत असतं. तिच्या नशिबात खरंच लग्न आहे की नाही. त्यातले त्यात वासुदेव आले आणि आता आणखी एक भविष्यवाणी करून गेले, तुझं लग्न एका राजबिंडाशी होणार, राजकुमारच असणार तो, आणि तो स्वतःच्या हाताने तुझी उष्टी हळद लावून घेणार आणि तुझं लग्न एका राजकुमारशी होणार. आता ह्या गोष्टीतनं एक ट्विस्ट येणार. तो ट्विस्ट सगळ्यांनाच पाहायला आवडणार. आणि हा राजबिंडा स्वतःच्या हाताने हळद तर लावून घेईल, पण कुंकूसारखं तिच्या डोक्यावर मिरवईल का, आणि पुढे जे काही होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढे येणारे छान छान प्रोमोज तुम्हाला आम्ही दाखवणारच. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.